नमस्कार मंडळी. अजून एका लर्निंग व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्ही पाहू शकता की निफ्टी आता सध्या एक कन्सॉलिडेशन झोनमध्ये किंवा साईडवेज झोनमध्ये आहे. आणि हा झोन कधीपर्यंत चालेल किंवा मार्केटमध्ये बुल रन कधी सुरू होईल किंवा जर हा सपोर्ट ब्रेक झाला तर मार्केटमध्ये अजून मार्केट किती खाली येऊ शकतं, त्या सर्व या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर मार्केटमध्ये तुम्ही बघतच असाल की टॅरिफ वॉर सध्या चालू आहे. USA सध्या ॲग्रेसिव्ह आहेत ह्या सर्व गोष्टीवरती आणि आपले ट्रम्प तर त्या नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येत असतात. तर त्या टॅरिफचा आपल्या मार्केटवरती कसा परिणाम दिसून येतोय किंवा त्यावरती नक्की मार्केट कसं रिॲक्ट करेल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर एक टॅरिफची गोष्ट सांगायची झाली तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जेव्हा पण मार्केटमध्ये किंवा तुम्हाला जेव्हा पण एखादी गोष्ट पहिल्यांदा तुमच्यासोबत होते तेव्हा तुम्ही किती रिॲक्ट करता. तर जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट समजते तेव्हा आपण त्या गोष्टीवरती जास्त रिॲक्ट करतो. त्याच्यानंतर सेकंड टाईम आपल्यासोबत ती गोष्ट होते तेव्हा आपण त्याच्यापेक्षा थोडंसं कमी रिॲक्ट करतो, कारण की आपल्याला माहिती आहे की लास्ट टाईम पण माझ्यासोबत असंच झालेलं. त्यामुळे मी ती गोष्ट अजून चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो किंवा आणि जेव्हा थर्ड टाईम होते तेव्हा पहिल्यापेक्षा तुम्ही अजून चांगले सावरले गेलेले असतात त्या गोष्टीतून. तर असंच म्हणजे जेव्हा पण आपल्यासोबत एकच गोष्ट वारंवार होत असते तेव्हा आपण त्या गोष्टीला म्हणजे हळूहळू ते गोष्ट सहन करतो आणि ते आपल्यासोबत रुळून जाते. त्याच त्याचप्रमाणे टॅरिफचं पण आहे. जेव्हा मार्केटमध्ये पहिल्यांदा टॅरिफची घोषणा केली तेव्हा मार्केट फुल कन्फ्युजन होतं आणि मार्केटमध्ये फिअर निर्माण झालेला. आणि तो फिअर एकदम बघाल तर मार्केटमध्ये सर्व सेलिंग पाहायला एकदम ब्लड बाथ तुम्ही पाहू शकत होता त्यावेळेस. पण आता डायरेक्ट 500चा टॅरिफ लावल्यामुळे मार्केटमध्ये तो पण एक ती एक गोष्ट बॅड न्यूज होती मार्केटसाठी. तेव्हा पण तुम्हाला थोड्याफार सेलिंग पाहायलाच मिळाले. पण आता अजून काही यामध्ये निर्माण झालं किंवा काही ट्रम्पने अजून काही गोष्टी इन्व्हॉल्व केल्या तर अजून थोडासा पॅनिकनेस येऊ शकतो मार्केटमध्ये. पण तुम्ही पाहू शकता की जेव्हा पण मार्केटमध्ये एखादा बुल रन येतो, तुम्ही बघितलंच असेल की करोनाच्या नंतर मार्केट एकदम ॲग्रेसिव्ह होतं की मार्केट थांबलंच नाही. बॉटम टू एकदम टॉप एकदम सर्व हाय ब्रेक करून मार्केट ऑल टाईम हायला घेऊन गेलेला. त्याच्यानंतर मार्केट फुल म्हणजे साईडवेजच झालं आहे. मग हा असतो की एकदा बुल रन आल्यानंतर मार्केट मे बी काही वर्षासाठी एक साईडवेज झोन किंवा टाईम करेक्शन मार्केटमध्ये होत असतं. तर ह्या सर्व गोष्टी असतात की मार्केटमध्ये कोणत्या टाईमला नेमकं काय केलं पाहिजे हे ज्याला समजतं तो मार्केटमध्ये चांगला टिकून राहतो. आणि हीच गोष्ट खूप इम्पॉर्टंट असते. जर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल तर प्रत्येकाकडे पेशन्स असलाच पाहिजे. मार्केट वर्षाचे 365 दिवसही चालूच असतं. त्यामुळे जो मार्केटमध्ये पेशन्स दाखवतो तोच मार्केटमध्ये टिकून राहतो. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत आणि कुठे थांबायचं, कधी कोणता निर्णय घ्यायचा, ह्याच आपल्याला एकदम चांगलं स्ट्रॉंग बनवतं. तर तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून कशाबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता. तर येणाऱ्या आठवड्यासाठी आपण पाहणार आहोत की निफ्टीसाठी कोणत्या लेवल्स इम्पॉर्टंट असतील. जसे की मी डेली आपल्याला लेवल्स देतो त्या एकदम प्रॉपर काम करतातच. पण आता हा वीक खूप क्रुशियल असेल आणि तुम्ही पाहू शकता की निफ्टीसाठी म्हणजे निफ्टीने जो पण हाय बनवलेला आहे इथे 26,370चा. आणि आता सध्या मार्केटला एक सपोर्ट म्हणून ही एक लेवल आहे 25,300ची. तुम्ही पाहू शकता की मार्केट ह्या झोनमध्ये तुम्ही पाहू शकता की मार्केटने जेव्हा पण ह्या झोन बनवला आहे तर ह्यातच मार्केट एक साईडवेज बनलं आहे, कन्सोलेट बनलं आहे आणि त्याच्यानंतर कन्सोलिडेट झालं आहे. आणि आता मार्केट एक इथे पॉज घेतला आहे.
पण हा पॉज किती वेळ राहू शकतो ते आपण पाहणार आहोत. आणि येणाऱ्या आठवड्यासाठी मार्केटसाठी काय इम्पॉर्टन्स लेवल्स असतील ते आपण पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की हा एक 1000 पॉईंटचा झोन आहे. त्यातच मार्केट एकदम साईडवेज झालं, एक टाईम करेक्शन बोलू शकतो, साईडवेज बोलू शकतो. तर हे एक आणि तुम्ही जर छोट्या टाईम फ्रेममध्ये गेलात तर मी 30 मिनटाची टाईम फ्रेम सिलेक्ट करतो आहे, कारण की आपल्याला फुल आठवड्याची लेवल्स पाहिजेत. तर हा काय आपल्यासमोर असा चार्ट दिसत असेल आणि त्यामध्ये बघाल तर माझ्यासाठी हा एक हाय आणि हा एक लो, हा एक हाय आणि हा एक लो एकदम इम्पॉर्टंट असेल. तुम्ही पाहू शकता की मार्केट इथेच इथूनच एक सेलिंग प्रेशर पाहायला भेटलेला आणि मार्केट थोडंसं ह्याच्या झोनमधूनच रिजेक्ट झालेलं. आणि तुम्ही पाहू शकता की इथूनच मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळालेलं आहे. एकदम मोठी कॅन्डल मार्केटमध्ये बनली आणि त्याच्यानंतर हळूहळू मार्केट इथे आलं आणि इथे पहिला पॉज घेतला. त्याच्यानंतर मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न केला, वापस मार्केट सेम लेवलला येऊन सपोर्ट घेतलेला आणि त्याच्यानंतर मार्केट वापस सेम लेवलला गेलं, पण त्याच्या थोडंसं कमी तिथूनच रिजेक्शन घेतलं आणि इथे तुम्ही पाहू शकता की इथे पूर्ण कन्सॉलिडेट झालं. तर ह्या लेवल्स खूप इम्पॉर्टन्स आहेत. तर तुम्ही ते पाहू शकता की मार्केटमध्ये जर मंडेला मार्केट इथे कुठेही ह्या झोनमध्ये कुठेही ओपन झालं तर माझ्यासाठी एक ती फ्लॅट रेंज असेल आणि आपल्यासाठी तीच एक इम्पॉर्टंट काम करू शकते. आणि ह्या फ्लॅट रेंजचा जर मार्केटने अपसाईडला ब्रेक केला तर इथून आपण अपसाईडचे टार्गेट घेऊ शकतो. आणि जर ह्या लेवलचा तुम्ही पाहू शकता की लेवल 25,700ची आहे डाऊन साईडला सपोर्ट आणि अपसाईडला 25,900चा. मग ह्या दोन रेंजच्या मध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत आपल्यासाठी एक कन्सॉलिडेट झोन साईडवेज आपण बोलू शकतो की ह्या जो पण एंट्री करेल तो आपला लॉसच बुक करेल. मग तो आपल्याला ह्यामध्ये अवॉइड करायचा आहे. आणि जेव्हा पण मार्केटमध्ये तुम्ही पाहाल 25,700ची लेवल ब्रेक झाली तर आपण डाऊन साईडचा विचार करू शकतो, पण पहिलं टार्गेट आपण हेच घेऊ शकतो, कारण की मार्केटमध्ये इथूनच एक बुल ॲग्रेसिव्ह झालेले तर तो आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट असेल. तर त्याच्यानंतर तुम्ही पाहाल डाऊन साईडला टार्गेट तर त्याच्यानंतरचा आपला हेच आहे. आणि ह्याच्यानंतर आपण 25,300ची लेवल एक पाहू शकतो. आणि त्याच्यानंतर मग बाकीचे हे 25,200, 100 आणि मेन म्हणजे सायकोलॉजिकल लेवल पाहू शकता की 25,000चे आहे. आणि तिथपर्यंत मार्केट जाणं खूप कठीण आहे, पण सांगू शकत नाही की काही होऊ शकतं मार्केटमध्ये. मग त्याच्यासाठी आपल्याला प्रिपेअर राहायचं आहे. आणि ह्या सर्व लेवल्स इम्पॉर्टन्स आहेत. जर अपसाईडला ब्रेक झालं 25,900ची लेवल ब्रेक झाली तर बिंदासपणे तुम्ही हे टार्गेट घेऊ शकता 25,150चं. आणि त्याच्यानंतर मग 25,250 आणि 25,000 लास्ट टार्गेट तुम्ही ऑल टाईम हायचं घेऊ शकता, ते आहे 25,370चं. ह्या सर्व गोष्टी ह्या सर्व लेवल्स येणाऱ्या आठवड्यासाठी इम्पॉर्टन्स आहेत त्या. आणि ह्याच्यावरती तुम्ही चांगला फोकस करा. आणि खरंच जर ह्या लेवल तुम्ही तुमच्या चार्ट्सवरती ड्रॉ केल्या तर तुम्हाला ह्याचा खरंच खूप फायदा होणार आहे. म्हणून तुम्ही ह्या जर लेवलमध्ये तुम्ही ट्रेड कराल तर तुम्ही नक्कीच लॉस बुक कराल. म्हणून ह्या लेवलला तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी द्या की ह्या लेवल